नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. नवीन अभ्यासक्रमावर आधारित लेटेस्ट प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 गुण. 1. सजीवांचे शरीर टिंबटिंबचे बनलेले असते. 2. तापमानाचे SI एकक टिंबटिंब आहे. 3. गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत उपयुक्त ठरते. सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. ब प्रश्न जोड्या जुळवा. 2 गुण. यामध्ये अ गट आणि ब गट दिलेले आहेत, ते पहा. गट अ. 1. लांबीचे SI एकक. 2. संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक. 3. हाताच्या वितीच्या साहाय्याने मापन. 4. तापमापीतील लाल रंगाचा द्रव. गट ब. अल्कोहोल. ब. अप्रमाणित लांबी मापन. इ. मीटर. इ. केल्विन. क. सत्य की असत्य ते लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. 2. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. प्रश्न क्रमांक 2, त्यामधील अ. सजीव व निर्जीव असे वर्गीकरण करा. 2 गुण. त्यामध्ये घटकांची नावे पहा. दगड, फुलपाखरू, सायकल, पुस्तक, मासा, हवा, झाड, पतंग, बस. ब प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 4 गुण. 1. गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? 2. दुष्काळात पुराचा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? पुराचा नाही, पुराचा आहे तिथे. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? पुस्तकाची लांबी, किल्लीची जाडी, नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर, कापडाची लांबी. एकक लिहायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, त्यामधील ब. सुतारकाम असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? 2 गुण. प्रश्न क्रमांक 4, सजीव व निर्जीव फरक स्पष्ट करा. 2 गुण. ब प्रश्न, मोठ्यांपासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. 1 गुण. आता या सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तरे पहा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिल्याचं उत्तर आहे पेशींचे, दुसऱ्याचं उत्तर आहे केल्विन आणि तिसऱ्याचं उत्तर आहे निवडणे किंवा पाखडणे. यानंतर ब प्रश्न जोड्या जुळवा. 2 गुणांसाठी आहे. लांबीचे SI एकक मीटर. संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक केल्विन. हाताच्या वितीच्या साहाय्याने मापन, अप्रमाणित लांबी मापन. तापमापीतील लाल रंगाचा द्रव, अल्कोहोल. सत्य की असत्य ते लिहा. केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. असत्य. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. असत्य. कारण केवळ चुंबकीय धातू जसे की लोखंड वेगळे करता येते, सर्व धातू वेगळे करता येत नाहीत. प्रश्न क्रमांक 2, त्यामधील अ. सजीव निर्जीव. सजीव फुलपाखरू, मासा, झाड आणि निर्जीव दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग आणि बस. सजीव म्हणजे ज्या घटकांमध्ये जीव आहे असे सर्व सजीव असतात आणि निर्जीव म्हणजे त्यांना जीव नसतो. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पहा. त्यामध्ये सर्व पेपर उत्तरासहित दिलेले आहेत. पुढील प्रश्न ब. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? उत्तर, गाळण पद्धती ही द्रवात न विरघळणारे स्थायू पदार्थ वेगळे करण्यासाठी उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, पाण्यात न विरघळलेला चोथा किंवा वाळू गाळण कागद किंवा कापडाच्या साहाय्याने गाळून वेगळी केली जाते. दुसरा प्रश्न, दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? उत्तर, दुष्काळात चाराचा तुटवडा निर्माण झाल्याने जनावरे कुपोषित होतात, त्यांचे आरोग्य खालावते, दूध उत्पादन घटते, आजारपण वाढते आणि पाण्यासाठी व चाऱ्यासाठी भटकंती करावी लागल्याने किंवा उपासमारीने अनेक जनावरांचा मृत्यू होतो. प्रश्न क्रमांक 3, खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? पुस्तकाची लांबी, सेंटीमीटर,
किल्लीची जाडी मिलीमीटर, नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर किलोमीटर, कापडाची लांबी मीटर. ब प्रश्नाचं उत्तर पहा. सुतार निवडून किंवा चुंबकाचा वापर करून लोखंडी खिळे वेगळे करू शकतो. यापैकी चुंबकीय पद्धत ही अधिक सुलभ आणि जलद ठरते, कारण चुंबक लाकडी बुशातील सर्व लोखंडी खिळे सहजपणे स्वतःकडे आकर्षित करून घेतो. प्रश्न क्रमांक 4. सजीव व निर्जीव फरक पहा. सजीवांमध्ये वाढ, श्वसन, प्रजनन इत्यादी लक्षणे असतात. निर्जीवांमध्ये कोणतीही जीवन लक्षणे नसतात. सजीवांमध्ये अन्नाची, पाण्याची आणि हवेची गरज असते. निर्जीवांना अन्न, पाणी किंवा हवेची गरज नसते. ब प्रश्न. मोठ्यांपासून लहान एककापर्यंत क्रम पहा. किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. ब, ड, अ, क. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.